नमस्कार। तर सध्या समाज कल्याण विभागांतर्गत झेरॉक्स व शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची माहिती घेऊया। तर सध्या सातारा आणि जालना तर यांच्या समाज कल्याण अंतर्गत ह्या योजना सुरू झालेल्या आहेत। तर यामध्ये जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, ग्रामसभेचा ठराव आणि शाळा सोडल्याचा दाखला, तर ही सर्व जी डॉक्युमेंट आहेत ती तुम्हाला सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे। लक्षात घ्या, समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींसाठी सदरची योजना राबवली जात आहे। त्यामुळे हे सर्व लाभार्थी योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर लक्षात घ्या, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात सदरची योजना येत आहे आणि तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांना यासाठी अर्ज करता येणार नाही। तसंच अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। तर यामध्ये सध्या सातारा आणि जालना या ठिकाणचे अर्ज आहेत ते निघालेले आहेत। तर यामध्ये अशा प्रकारचा फॉर्म असतो, पूर्ण माहिती भरून ग्रामपंचायत दाखला देखील देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पंचायत समितीचा दाखला। तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरून संबंधित अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, त्यानंतर गटविकास अधिकारी व सहाय्यक अशा सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन सदरचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे। या योजनांसाठी शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च। तर या तारखेच्या आधी जिल्हा परिषदेअंतर्गत असणारे समाज कल्याण जे कार्यालय आहे, विभाग आहे, तर यामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर अशा प्रकारे या योजनांसंदर्भात सर्व माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।